तर शाळा आपण सुरू करतो एक उद्योग म्हणून. तर उद्योग म्हणून आपण जेव्हा शाळा सुरू करतो तर याच्यामध्ये तुमचा नफा होणं खूप जरुरी आहे. तर शाळा जेव्हा आपण सुरू करतो तर नफा तुमचा तेव्हाच होईल जेव्हा मॅक्सिमम मुलं तुमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतील. मुलं ठरवत नाही शाळा कुठली, तर पालक ठरवतात. त्यामुळे पालक तुमच्या शाळेकडे का यावेत यासाठी आपल्याला काय काय आपल्या शाळेमध्ये हवं आहे तर हे पहिलं ठरवायचं आहे. आत्ता हल्ली आई आणि वडील दोघेही जॉब करतायत. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये घालवावा लागतोय. मग ते शाळेमध्ये काय काय करतील. तर ॲकॅडमिक्स हा खूप महत्त्वाचा भाग आहेच, कारण ॲकॅडमिक्स शिवाय मुलांचा प्रोग्रेस नाही आहे. तर ॲकॅडमिक्सकडे तुम्हाला फोकस द्यायचाच आहे. पण शाळेमध्ये आपल्या मुलं बराच काळ आहेत, तर त्यांना ॲकॅडमिक्सच्या व्यतिरिक्त आपण काय काय देऊ शकतो. मग त्यासाठी तुमच्याकडे मोठं ग्राउंड असणं सर्वप्रथम खूप महत्त्वाचं आहे. कारण मुलांना खेळाशिवाय त्यांची हेल्थ आपण डेव्हलप करू शकत नाही. खेळणं हे फार जरुरी आहे त्यांच्यासाठी. तर ग्राउंड सर्वात महत्त्वाचं आहे. मग ग्राउंडवरती तुम्ही कुठले कुठले खेळ मुलांना खेळवताय. मग ते टीम गेम आहेत का, इंडिव्हिज्युअल गेम आहेत का. कारण इंडिव्हिज्युअल गेममध्ये त्यांची टीम स्पिरिट डेव्हलप होत नाही. त्यांना टीममध्ये काम कसं करावं आणि काय काय त्यासाठी आपल्याला सॅक्रिफायसेस किंवा काय काय निर्णय घ्यावे लागतात हे समजणं खूप जरुरी आहे. आणि त्यासाठी क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यासारखे मैदानी खेळ खूप महत्त्वाचे ठरतात. आणि त्याबरोबर काही मुलं असतात असे जे इंडोर गेम्सकडे त्यांचा कल असतो, जसं चेस किंवा कराटे, स्केटिंग. हे इंडिव्हिज्युअल गेम्स आहेत. तर तुम्ही ठरवायचे की याच्यामध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे. आता पाश्चात्य संस्कृती पण आपल्या भारतामध्ये रुजतीये, तर तिकडचेही काही खेळ तुम्ही इथे इंट्रोड्यूस करू शकता. पिकल बॉल सारखा खेळ आता भारतामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे. स्केटिंग बऱ्याच प्रमाणामध्ये खेळलं जात आहे. बॅले डान्स आहे, गोल्फ आहे. तर हे झालं खेळाबद्दल. खेळाच्या व्यतिरिक्त तुम्ही डान्स घेऊ शकता. तुम्ही म्युझिक मुलांना शाळेमध्ये शिकू शकता. तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं आहे. मग रोबोटिक्स सारखे तुम्ही एक्सपेरिमेंट्स तुमच्या शाळेमध्ये करू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे कोर्सेस घेऊ शकता. मोठ्या मुलांना ज्यांना अभ्यासाकडे कल नाही आहे त्यांच्यासाठी तुम्ही वोकेशनल क्लासेस सुरू करू शकता. फोटोग्राफी असेल, टुरिझम असेल, ब्युटिशियन असेल, फॅशन डिझायनिंग असेल, इंटिरियर डिझायनिंग, आर्किटेक्चरचे बेसिक कॉन्सेप्ट्स हे तुम्ही वोकेशनल क्लासेसमध्ये मुलांना त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता. फायनान्शियल लिटरसी ही मुलांना जेवढा लवकर समजेल तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. कारण आपण पाहतो वॉरन बफे सुद्धा आपल्याला म्हणतात की जेवढा लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट मुलांसाठी सुरू कराल तेवढं त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. तर अशा काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या शाळेमध्ये सुरू करू शकता. आर्ट हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण पाहतो एवढे आर्टिस्ट आपल्याकडे आहेत, ॲक्टर्स आहेत, सिंगर्स आहेत, डान्सर्स आहेत. त्यामुळे स्पीच अँड ड्रामासुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. स्पीच म्हणजे पब्लिक स्पीकिंग किंवा स्टेज फिअर घालवणे यासाठी तुम्ही काय काय करू शकता. म्हणजे स्टोरी टेलिंग खूप महत्त्वाचं आहे. एक्सटेम्पोर की तुम्हाला एक विषय दिला आणि तुम्हाला 2 मिनटं त्या विषयावरती बोलायचं आहे. त्याने तुमचं क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होतं आहे. तर ह्या अशा काही उपक्रम तुम्हाला शाळेमध्ये घ्यावेच लागतील. रीडिंग हे तर जन्मोजन्मी आपल्याला आपले आई वडील कायम सांगत आलेत की कसं तुमचं वाचन तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये डेव्हलपमेंट घडवून आणतं. की तुम्हाला कुठे काय कसं बोलायचं आहे हे तुम्हाला वाचनाशिवाय कळतच नाही. त्यामुळे वाचन हे खूप अतिमहत्त्वाचं आहे. आणि आता NEP सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सुद्धा सांगते की 2रीपर्यंत मुलाला लिहिता आणि वाचता आलंच पाहिजे. 2रीपर्यंतच्या मुलाला बेसिक रीडिंग आणि बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स हे आलेच पाहिजे. तर हे टार्गेट आपण ठेवलंच पाहिजे की नर्सरीपासूनच त्यांना फोनिक्सचे क्लासेस द्या जेणेकरून त्यांचं रीडिंग इंग्लिशमधलं सुधारेल किंवा बाराखडी हे अक्षर ओळख हे सगळ्या गोष्टी नर्सरीपासूनच सुरू झाल्या पाहिजे. तेव्हा कुठे 2रीपर्यंतचा मुलगा कॉन्फिडेंटली वाचू शकेल आणि कॉन्फिडेंटली समजू शकेल जे तो वाचतोय.